नमस्कार. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नुकताच एक वेगळाच एपिसोड घडलाय. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना टार्गेट करून सायबर चोरट्यांनी एका इंजिनिअरला, अमेरिकेत असलेल्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला फोन केला, भारतातनं फोन केला आणि त्याला सांगितलं, की आम्ही भारतीय दूतावासातनं बोलतोय, एम्बसीतनं बोलतोय आणि तुमचा हा अमुक-अमुक आधार कार्ड आहे. तो आधार कार्ड वापरून एक भारतामध्ये खातं उघडलं गेलंय आणि त्या खात्यातनं खूप गैरव्यवहार झालेत आणि त्यांनी त्या अमेरिकेतल्या इंजिनिअरला फोनवर खूप धमकीवजा सूचना दिल्या, की तुम्ही असं केलंय, तसं केलंय आणि तुम्ही ही जी गोष्ट ताबडतोब आटोक्यात नाही आली, तुम्ही जर आम्हाला सहकार्य नाही केलं, आम्ही तुम्हाला अमेरिकन दूतावासाला कळवू आणि मग अमेरिकन दूतावास तुमचा व्हिसा कॅन्सल करेल. सध्या आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अमेरिकेचा व्हिसा हा मोठं महत्त्वाचा इश्यू झालेला आहे आणि त्या गोष्टीला प्राधान्य देऊन त्याला लोकं घाबरतायत. तर त्याच्या संबंधातल्या गोष्टीला कुठे धक्का पोहोचणार असेल, तर हे सायबर चोरटे त्या गोष्टीचा फायदा घेतात आणि तसा त्या इंजिनिअरला त्यांनी फोन केला आणि त्यालाच त्यांनी सांगितलं, की "याच्यात तू काळजी करू नकोस. आम्ही तुला वाचवतो. तुला ताबडतोब बेल देतो. तुला ताबडतोब ₹45,00,000 दंडाची रक्कम आम्ही सांगतो त्या खात्यात भरायला पाहिजे." आणि त्या अमेरिकेतल्या इंजिनिअरनी घाबरून ताबडतोब ₹45,00,000 ट्रान्सफर केले भारतीय अकाउंटमधनं आणि त्या चोरट्यांनी ते ₹45,00,000 लुबाडले. नंतर त्यांच्या लक्षात आलं, की काहीतरी गोंधळ झालाय आणि मग ताबडतोब त्यांनी पोलिसामध्ये भारतामध्ये तक्रार दाखल केली. तर या तऱ्हेच्या सायबर चोरट्यांनी नवीन शोधून काढलेल्या आयडिया डिजिटल अटक करू, तुमच्या नावाने ड्रग्स ट्रॅफिकिंग चालू आहे, तुम्ही गैरव्यवहार करताय वगैरे सांगून घाबरण्याचे प्रकार सुरू आहेत. आता हे अशा तऱ्हेचे फ्रॉड ओळखायचे कसे? त्याचे काही सिग्नल्स आहेत का? तर आता हा नवीन सिग्नल सुरू झालाय, की भारतीय दूतावासातनं फोन. कारण भारतीय दूतावास कधीच तुम्हाला फोन करून पैशाची मागणी करणार नाही, कधी दंड करणार नाही. तर भारतीय दूतावासातनं फोन आलाय म्हणजे काहीतरी गडबड आहे, सिग्नल आहे असं लक्षात ठेवा. अनोळखी फोन येतोय आणि तो अनोळखी फोनवाला तुम्हाला भारतीय सरकारचा वास्तव दाखला देऊन त्यातनं आम्ही बोलतोय सांगून चौकशी करतोय सांगतो, हा एक दुसरा धोका. तिसरा धोका तुमचा व्हिसा रद्द होईल. असा कुठलाही व्हिसा असा फोनवरनं धमकी देऊन किंवा कुठल्याही तऱ्हेच्या प्रोसेसनी रद्द होत नाही. त्याची स्पेशल प्रोसेस असते आणि तुम्हाला कारणं दाखवल्याशिवाय असं कोणी रद्द करणार नाही. आणि शेवटी तो सायबर चोरटा तुम्हाला मदतीचा हात पण देतो. मी असं करतो, मी तुम्हाला मदत करतो. तर हे सिग्नल लक्षात ठेवा आणि अशा तऱ्हेचं काही झालं, तर घाबरून जाऊन कुठल्याही तऱ्हेचे पैसे देऊ नका. मग आता आणखीन काय-काय काळजी घ्यायला पाहिजे? तर एक असं लक्षात ठेवा, की भारतातला कोणताही कायदा किंवा भारतातली कोणतीही कायदेशीर चौकशी ही फोनवर, Skypeवर, ऑनलाईन होत नाही. इन कॅमेरा अजिबात होत नाही. कुठल्याही तऱ्हेची चौकशी असेल, काही असेल तर त्याची नोटीस येते. ती नोटीस आल्यानंतर आपल्याला आपला वकील अपॉइंट करता येतो. आपल्याला आपली केस दाखल करता येते. आपल्याला स्वतःला आर्ग्युमेंट करता येतं. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा, की हे असं काही झालं तर हे काही करायचं नाही. आपल्या कायदेशीर पद्धतीनेच जायचं असल्यामुळे शांतपणे फोन बंद करायचा. त्यांना सांगायचं, "ठीक आहे, मला तुम्ही काय असेल ती नोटीस पाठवा, ईमेल करा, मी पुढची कार्यवाही करेन." समजा असं झालं, की तुम्ही अडकत-अडकत गेला आणि तो माणूस म्हणाला, की "ओके, मी आता एक खाता नंबर देतोय, मी तुम्हाला मदत करतो, तुम्हाला ताबडतोब बेल मिळवून देतो." तर तो जे खातं नंबर सांगेल, ते कुठलं खातं आहे बघा. सरकारी खात्यात पैसे जात नसतील, तर नक्की ते पैसे तुम्ही ट्रान्सफर करू नये, हे लक्षात ठेवा. यामध्ये आणखीन एक काळजी अशी करायची, की हे या तऱ्हेच्या गोष्टी आता वाढणार आहेत. पुढच्या 5 वर्षामध्ये. त्यामुळे आपले सगळे भारतातले नातेवाईक जे आहेत, त्यांना सतर्क राहा. तुम्हालाच फोन यायची शक्यता नाही. तुम्ही भारतात जर पवारापाटाने दिली असेल, तर तुमचे आई-वडील, तुमचे भाऊ जे कोणी अकाउंट ऑपरेट करतात, त्यांनाही घाबरून टाकण्याची शक्यता असते. तर त्यांनाही तुम्ही सतर्क करा. आपले भारतातली खाती जी आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा. कुठले चुकून पैसे येत नाहीत, चुकून पैसे जात नाहीत ना, ते लक्षात घेण्याची गरज आहे. आणि एक लक्षात ठेवा, की कोणाचाही फोन आला, तो जर अनोळखी असेल, तर तो फोन घेऊ नका. कारण तुमच्या ओळखीच्या माणसासारखा फोटो, तुमच्या ओळखीच्या माणसासारखा आवाज असं करूनही तुम्हाला धमकीवजा फोन यायची शक्यता असते. त्यामुळे या सगळ्या काळज्या घ्या. जर चुकून-माकून तुम्ही याच्यात अडकलाच,
तुमच्याकडनं पैसे गेलेच, तर ताबडतोब जेवढ्या लवकरात लवकर शक्य असेल तेवढे 1930 किंवा 1945 1930 ऑर 1945 या नंबरला त्वरित फोन करा. ट्रान्झॅक्शन आयडी त्यांना द्या. जो फोन बँकेला जोडलेला आहे त्या फोनवरनं फोन करा. ती पोलीस यंत्रणा जिथे पैसे जातायत पुढे, ते तिथे फ्रीज करायची शक्यता आहे आणि जर फ्रीज झाले पैसे, तर आपल्याला परत मिळू शकतात. आणि याचबरोबर cybercrime.government.in या वेबसाईटवर तक्रार करा. ती तक्रार ऑनलाईन रजिस्टर झाल्यानंतर आपोआप अशी कुठलीही टोळी कार्यरत असेल किंवा जी चौकशी सरकार करत असते, त्याच्यातनं जर काही पैसे परत मिळाले, ती गँग पकडली गेली, तर हे सगळे पैसे परत मिळू शकतात. काळजी घ्या, सतर्क राहा आणि थँक यू. हा एपिसोड बघितल्याबद्दल धन्यवाद. आपण नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओची माहिती त्वरित मिळत राहील. धन्यवाद.